पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार खासदार सोहळ्याला जाणार। महत्त्वाची खाते भाजप स्वतःकडे ठेवणार। गृह, संरक्षण, परिवहन आणि महाराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय ही खाती भाजपकडेच। लोकसभा जिंकल्यामुळे पियुष गोयल, उदयनराजे यांची राज्यसभा रिकामी। गोयल यांची जागेसाठी राष्ट्रवादीला शब्द। पटेलांची माहिती, निर्णय भाजप हायकमांड घेणार असल्याची शक्यता। विधान परिषदेच्या तब्बल 22 जागा रिक्त। पुढील आठवड्यामध्ये आणखी 5 जागांची भर पडणार। इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधान परिषद 1/3 रिकामी। पुण्याच्या वडगाव शहरीमध्ये घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान। पाऊस झाला मोठा, नाले सफाईचा दावा झाला खोटा। पुण्यामध्ये पाणी तुंबल्यामुळे धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं। पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याचं पुष्पा स्टाईल डान्स करत आंदोलन। पुलाची तातडीनं डागडुजी करण्याची मागणी। पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला। अनेक वाहनांचे टायर अडकल्याची घटना। सध्या महामार्गावरची वाहतूक सुरळीत। जरांगेंच्या उपोषणाला नांदेडमधून मोठा प्रतिसाद। नांदेडचे अनेक उपोषणकर्ते सहभागी। जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी अग्रवाल पिता पुत्राच्या साथीदाराला अटक। जसप्रीत सिंगला राज्यपालला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। सोन्याच्या दरात 1000ची घसरण। सोनं आता 71,500 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी 92,200 रुपये प्रति किलो। नीट परीक्षेतील वाढीव गुणांचं पुनर्मूल्यांकनासाठी समिती गठीत। 1500हून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिल्याचा आरोप।